Good morning, dear student. Today we see the explanation about receipt and payment account in accounts of not-for-profit concern. In previous lecture, we see the meaning and features of receipt and payment account. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा अर्थ बघितला. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा स्पेसिमन. आता हा स्पेसिमन आपल्याला इथे दिलेला आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या जमा आणि खर्च हे आपल्याला दिलेले आहेत. मी इथे सांगतोय तुम्हाला पुस्तकामध्ये ह्या काही गोष्टींमध्ये काय करायचंय, तुम्हाला दुरुस्ती करून घ्यायची ती तुम्ही करून घ्या. ठीक आहे. आता या इथे रिसीट नसून इथे काय आहे, पेमेंट आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, इथे बदलून घ्या. कसं ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. या रिसीट नसून इथे तुम्हाला आपल्याला काय पाहिजे, इथे पेमेंट अकाउंट तुम्ही काय करणार आहात, लिहिणार आहात. कसं ते बघा. पेमेंट्स. ठीक आहे. आणि हे जे आहे हे तुम्ही काय करा, वाईप आउट करून टाका. ठीक आहे. बघूया आपण. रिसीट चुकून झालेले आहे टाईप, ते तुम्ही काय करा, दुरुस्त करा. ठीक आहे. पुस्तका मी व्हॉट्सअप मध्ये सुद्धा काय करतो, याचा तुम्हाला जे इमेज आहे ती टाकून देणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल ऍक्च्युली काय झालेलं आहे ते, आणि ते तुम्ही पुस्तकामध्ये त्या पद्धतीने दुरुस्त करून घ्या. रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज नथिंग बट द कॅश अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. It is prepared at the end of the financial year or accounting period. Receipt and payment account ही वर्षभराची काय आहे, समरी आहे, सारांश आहे, ज्याच्यामध्ये वर्षभर जी काही नफा हेतुहीन संस्थेमध्ये जी काही रक्कम जमा झालेली आहे ती त्याच्यामध्ये ऍड होत असते, आणि जे काही खर्च केलेले आहेत, पेमेंट्स आपण म्हणतो, इथे मी बाकी रिसीट वाईप आउट करून टाकलेले आहे, खोडून टाकलेले आहे, ते मी तुम्हाला स्नॅप मध्ये टाकणार आहे. तुम्ही त्या पद्धतीने काय करून घ्या, दुरुस्ती करून घ्या. बघूया आपण स्टेप बाय स्टेप. याच्यामध्ये सर्व प्रकारचे जमा रकमा या डेबिट साइडला लिहिल्या जातात, कारण की हे एक प्रकारचं काय आहे, कॅश अकाउंट आहे. हे कॅश अकाउंट आहे. याच्यामध्ये या काही वर्षभर कॅश अकाउंट ऑफ annual cash account summary of a year. ओके. आता इथे दिलेलं आहे बघा, मी कॅश अकाउंट समरी ऑफ अ इयर. ठीक आहे. बघूया स्टेप बाय स्टेप. म्हणजे थोडक्यात काय, तर मी तुम्हाला इथे बघा पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला काय करायचंय, हे बघा, हे काय नथिंग बट जमा आहे. ठीक आहे. आणि जमा, आणि ही काय आहे, तुमच्या लक्षात येईल इथे ही सगळी रक्कम कसली आहे, खर्चाची रक्कम आहे. ठीक आहे. आता अकाउंट मध्ये शिकण्यासारखं काय माहितीये का, फक्त अंडरस्टँडिंग जर का तुमची चांगली असेल. आता अंडरस्टँडिंग चांगली असण्यासाठी काय करायला लागतं, जे मी कन्सेप्ट ज्या वेळोवेळी देतो त्या तुम्ही बघणं गरजेचं आहे, आणि त्याच्यातलं जर का काही समजलं नाही तर त्या वेळच्या वेळी मला विचारणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि एखादा शब्द जर का कठीण वाटला तर तो तुम्ही तुमच्या डिक्शनरीमध्ये बघू शकता, तुम्ही गुगलमध्ये बघू शकता. आता तर काय, एव्हरीथिंग इज इन युअर हँड, तुमच्या हातात सगळं आहे, आणि त्यामुळे तुमचा
त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, तुम्हाला ते कुठल्याही तिथे अडलात तुम्ही तर त्याच्यामुळे त्या शब्दाचा तुम्हाला अर्थ वेळच्या वेळी लगेच समजू शकतो. बघूया आपण जमा आणि खर्च हे तुम्ही काय करा, लिहून काढा. ठीक आहे, मी इथे तुम्हाला स्नॅप टाकणार आहे. ठीक आहे, हा स्नॅप मी तुम्हाला टाकणार आहे लेक्चरच्या एक्सप्लेनेशन साठी. ठीक आहे, बघूया आता. जमा हे जो कॅश आहे हे ओपनिंग बॅलन्सेस काय आहेत, ओपनिंग बॅलन्सेस. इथे मी तुम्हाला आता प्रत्येक याचं एक्सप्लेनेशन देणार आहे अकाउंटचं, आणि त्याच्यासाठी मी हे काय आहेत, ओपनिंग बॅलन्सेस. काय ओपनिंग बॅलन्सेस, ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश अँड बँक अकाउंट. ओके, ठीक आहे. त्यानंतर बघणार आहोत आपण, हे बघा इथे कॅश इन हँड ओपनिंग बॅलन्स, कॅश ॲट बँक ओपनिंग बॅलन्स. जे काय असेल ते बँकेची नावं तिथे तुम्ही लिहू शकता, दिलेली असतील तर लिहायची, नाहीतर सोडून द्यायची. सबस्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी. नफा हेतुहीन संस्थेमध्ये सभासदांकडून काय घेतली जाते, वर्गणी घेतली जाते दरवर्षी, आणि ती वर्गणी त्या ठिकाणी तिथे आपल्याला लिहावी लागते. किती जमा झाली, आता किती जमा झाली मध्ये काय, प्रिव्हियस इयर. आता इथे बघा PY म्हणजे काय, प्रिव्हियस इयर म्हणजे मागील वर्षासाठी. ठीक आहे, आता समजा आपण जर का हिशेबी वर्ष, करंट इयर जर का आपण हे पकडलं, समजा बघा करंट इयर समजा आपण आता हिशेबासाठी 2019 2020 हे जर का पकडलेलं असेल तर प्रिव्हियस इयर काय असणार आहे सांगा मला, 2018 2019. ठीक आहे, आता करंट इयर म्हणजे आता हे जे हिशेबी वर्ष आहे, समजा जर का इथे आपण किती लिहिलेलं असेल, 2019 म्हटलेलं असेल. ठीक आहे, या 2019 चाल म्हणजे हिशेबी वर्ष कोणतं आहे, 2000 सॉरी इथे मी चेंज करतो, हे 2020 समजा, करंट इयर 2020 आपण म्हटलेलं आहे. ठीक आहे, करंट इयर 2020 म्हणजे 2019-20 हे करंट इयर आहे. तर प्रिव्हियस इयर कोणतं असणार आहे, म्हणजे मागील वर्ष 2018-2019, आणि चालू वर्ष कोणतं आहे, 2019-2020. मग आता नेक्स्ट इयर कोणतं असेल बघा तुम्ही इथे, एव्हरीथिंग इज इन फ्रंट ऑफ यू. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला विचारू शकताच, पण हा जो व्हिडिओ आहे मी तुमच्यासाठी खास हा मराठीतून करतोय. त्या प्रत्येक अकाउंटचं एक्सप्लेनेशन तुम्हाला मी मराठीतून देतोय, जेणेकरून ते तुम्हाला समजलं पाहिजे. एंट्रन्स फीज आहे, मी त्याच्यामध्ये प्रत्येक अकाउंट बद्दल मी तुम्हाला माहिती देतोय. एंट्रन्स फीज आहे जी जमा झालेली आहे, प्रवेश फी ज्याला प्रवेश फी म्हणतात, इथे ऍडमिशन फी म्हणजे दाखल फी म्हणतात. ठीक आहे, त्याच्यानंतर लाईफ मेंबरशिप फीज म्हणजे आजीवन सभासदत्व जे काही शुल्क आहे. ठीक आहे, त्यानंतर लिगसीज. आता लिगसीज हे अशा प्रकारचं एक कन्सेप्ट आहे, आपण कन्सेप्टच्या एक्सप्लेनेशन पुढे बघणारच आहोत. लिगसीज ही अशा प्रकारची कन्सेप्ट आहे की ज्या वेळेस तुम्ही एखादा व्यक्ती त्या नफा हेतुहीन संस्थेचा सभासद असतो आणि तो एक्सपायर झाल्यानंतर किंवा तो मृत पावल्यानंतर ज्या वेळेस त्याचा वारसदार काही देणगी देत असेल तर त्याला लिगसीज असं म्हणतात. ठीक आहे, इथे जरा तुम्ही काय करा, त्याचं स्पेलिंग दुरुस्त करून घ्या. इथे लिगसीचं स्पेलिंग अशा पद्धतीने आहे बघा, लिगसीज किंवा लिगसी अकाउंट, लिगसीज अकाउंट म्हणू शकता किंवा लिगसी असं सुद्धा म्हणू शकता, किंवा LIGACIES अनेक असतील तर लिगसीज अकाउंट. ठीक आहे, मी काय सांगितलं, जो नफा हेतून संस्थेचा सभासद आहे आणि त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या वारसदाराने जर का काही देणगी दिलेली असेल तर त्याला काय म्हणतात, लिगसी असं म्हणतात. या कन्सेप्टचे डीप एक्सप्लेनेशन आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर शासकीय अनुदान.
गव्हर्नमेंट ग्रँट्स शासकीय अनुदान. डोनेशन सामान्य देणगी. डोनेशन्सला काय म्हणतात? सामान्य देणगी जमा झालेली आहे, रिसीटला लिहायची आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे मी तुमच्या माहितीसाठी लिहून ठेवतो. ठीक आहे, नाही लिहिलेलं आहे इथे बघा वरती रिसीट आणि इथे पेमेंट अकाउंट. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया डोनेशन्स. नुसते डोनेशन्स म्हणजे वर्गणी. डोनेशन्स फॉर स्पेसिफिक फंड. आता स्पेसिफिक फंड मध्ये काय सांग मला? स्पेसिफिक फंड मध्ये काय? विशेष कामासाठी दिलेली देणगी. ती टू डोनेशन्स फॉर स्पेसिफिक फंड. विशिष्ट जे काही फंड आहे किंवा एखादी बिल्डिंग बांधायची आणि त्या इमारत बांधकामासाठीच जर का एखाद्याने विशिष्ट देणगी दिलेली असेल तर ती बघा इथे म्हटलेलं आहे बघा, टू डोनेशन फॉर स्पेसिफिक फंड किंवा बिल्डिंग फंड किंवा प्राइज फंड. बक्षीस फंडासाठी दिलेली असेल किंवा टुर्नामेंट फंडासाठी दिलेली असेल. टुर्नामेंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होतात आणि त्या स्पर्धांसाठी जर का दिलेली असेल तर तशा प्रकारची देणगी. ठीक आहे. त्यानंतर डोनेशन्स रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड इथे म्हटलेलं आहे. डिव्हिडंड म्हणजे लाभांश. तुम्हाला माहिती आहे आपण एसपी मध्ये बघतो डिव्हिडंड रिसिव्ड. लाभांश जर का मिळालेला असेल नफा हेतून संस्थेला, काही कंपन्यांचे शेअर्स घेतले असतील आणि त्याचा लाभांश मिळाला असेल तर तो डिव्हिडंड रिसिव्ड. त्यानंतर हायर और रेंट ऑफ हॉल रिसिव्ड. नफा हेतून संस्थेचा हॉल आहे आणि तो भाड्याने दिलेला आहे आणि ते भाडं मिळालं तर ते भाडं मिळाल्याचा जो काही त्यांचा जो काही जमा रक्कम आहे ती रिसीट अकाउंटच्या म्हणजे रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिली जाते. त्यानंतर सन्ड्री इन्कम म्हणजे जी काही किरकोळ जमा रक्कम आहे ती. त्यानंतर सेल ऑफ ओल्ड मटेरियल्स. सेल ऑफ ओल्ड मटेरियल्स जुने काही साहित्य विक्री करून आलेली जी किरकोळ रक्कम आहे ती. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स किंवा स्क्रॅप. भंगार विकलेलं असेल किंवा जुने पेपर जर का विकून रद्दी विकून जर का पैसे मिळालेले असतील तर ते जमा झालेली रक्कम. मिसलेनियस रिसीट हे वरती सांगितलं तुम्हाला. सन्ड्री इन्कम किंवा मिसलेनियस रिसीट म्हणजे किरकोळ जमा रकमा ज्या काही असतात त्या तिथे दिसणार आहेत रिसीट अँड पेमेंटच्या डेबिटला. त्यानंतर टुर्नामेंट रिसीट. आता याचं पोस्टिंग कुठे करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. टुर्नामेंट रिसीट. हे टुर्नामेंट रिसीट सुद्धा कुठे येणार आहेत? रिसीट अँड पेमेंटच्या डेबिटला. आता हा जो रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे हे आपल्याला इनपुट आहे. कशासाठी इनपुट आहे? तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं जे फायनल अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे त्याच्यासाठी हे इनपुट आहे. फॉर एक्झाम्पल जसं आपल्याला पार्टनरशिप फायनल अकाउंट प्रिपेअर करताना जो ट्रायल बॅलन्स दिलेला असतो तसा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये हा काय आहे? रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे आपलं काय? ट्रायल बॅलन्स आहे. त्याचं बायफर्केशन आपल्याला फक्त दोन अकाउंट म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये करायचंय एकतर आणि दुसरं म्हणजे बॅलन्स शीट मध्ये करायचंय. कसं ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. क्रिकेट फीज समजा टुर्नामेंट भरवलेले आहेत आणि त्याची जर का फीज समजा काही संघांनी भरलेली असेल तर ती क्रिकेट फीज. ट्युशन फीज. आता ह्या ज्या रकमा आहेत हे डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नफा हेतून संस्था कोणत्या प्रकारची आहे त्यावरती ही ट्युशन फी असेल, टर्म फी असेल, एज्युकेशन जर का इन्स्टिट्यूट असेल तर टर्म फी असेल, ट्युशन फी असेल, क्रिकेट क्लब असेल तर क्रिकेट फीज असेल. कलेक्शन ऑफ फाईन जर का दंड जर का वगैरे वसूल केलेला असेल तर तो दंड त्याच्यामध्ये येणार आहे. लॉकर रेंट आहे. आता लॉकर रेंट म्हणजे काय? तर नफा हेतून संस्थेचे लॉकर्स आहेत आणि ते त्यांनी समजा सभासदांना भाड्याला दिलेले असतील तर त्याचं भाडं जमा होतं वार्षिक तर ते असेल. नफा हेतून संस्थेने काही परीक्षा घेतलेल्या असतील, समाजोपयोगी विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा आयोजित केलेल्या आहेत आणि त्या सराव परीक्षांसाठी जर का काही परीक्षा फी गोळा झालेली असेल तर ती परीक्षा फी त्यांचं काय आहे? उत्पन्न आहे. आणि त्यानंतर जर बँक ओव्हरड्राफ्ट सर्वात शेवटी क्लोजिंगला बँक ओव्हरड्राफ्ट जर का रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये जर का असेल तर तो कुठे येणार आहे? डेबिटला येणार आहे. ठीक आहे. रिसीट अँड पेमेंटच्या क्लोजिंगचा डेबिटला म्हणजे बँक अकाउंट मध्ये तो कुठे दिसणार आहे? कुठे दिसणार आहे? क्रेडिटला दिसणार आहे. ओके. त्यामुळे तो
आपण अशा पद्धतीने रिसीट अँड पेमेंट अकाउंटला इथे क्लोजिंगचा जो बँक ओव्हरड्राफ्ट आहे तो डेबिटला लिहून टाकायचा. त्यानंतर पेमेंट साइड आपण बघणार आहोत. ही झाली डेबिट साइड. डेबिट साइडचं आपण एक्सप्लेनेशन बघितलं. आता याच्यामध्ये अजून डीप एक्सप्लेनेशन मी तुम्हाला पुन्हा एकदा देणार आहे. ठीक आहे. त्याचं पोस्टिंग कुठे करायचं त्यासाठी मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ करणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी ते दाखवणार आहे की पोस्टिंग कशा पद्धतीने करायचं. ठीक आहे. हे फक्त मी तुम्हाला त्याचा अर्थ समजण्यासाठी हे तुम्हाला व्हिडिओ एक 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. सॅलरीज म्हणजे जर का पगार दिलेला असेल, आता बघा इथे जसं जो क्लोजिंग बॅलन्स आहे म्हणजे तसं इथे जर का ऑलरेडी एस्टॅब्लिश नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असेल किंवा नफा हेतून संस्था असेल आणि त्याचं जर का बँक ओव्हरड्राफ्ट असेल तर बँक ओव्हरड्राफ्ट कुठे येणार आहे, रिसीट अँड पेमेंटच्या म्हणजेच कॅश अकाउंटच्या कुठे येणार आहे, ओपनिंगला क्रेडिट साईडला येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सॅलरी म्हणजे काय, जर का पगार दिलेला असेल, खर्च आहे ना, खर्च सगळे कुठे लिहिणार आहेत आपण, रिसीट अँड पेमेंटच्या क्रेडिट साईडला म्हणजे खर्चाची बाजू पेमेंट साईड. ओके. प्रिव्हियस इयरचा असू देत, करंट इयरचा असू देत, जसं आपण रिसीट अँड पेमेंटच्या मिनिंग मध्ये आपण बघितलं, इफ इट इज पेमेंट साइड इट इज ऑल्सो फॉर प्रिव्हियस इयर, करंट इयर और नेक्स्ट इयर. ठीक आहे. तर तशा पद्धतीने ते एक्सपेंडिचर प्रिव्हियस इयरचे असतील, करंट इयरचे असतील किंवा नेक्स्ट इयरचे असतील ते आपण इथे लिहिणार आहोत. इथे नेक्स्ट इयरचं दिलेलं नाहीये. करंट इयर कोणता आहे इथे मी तुम्हाला सांगितलं 2019, 2020 आणि प्रिव्हियस इयर कोणतं आहे बघा, इथे मी काही बदल नाहीये. ठीक आहे. 2019. त्यानंतर बघूया आपण बाय रेंट, रेट्स अँड टॅक्सेस. प्रिव्हियस इयरचे म्हणजे मागील वर्षाचे 2018. करंट इयर काय आहे 2019 आणि नेक्स्ट इयर काय आहे 2020, 2021. ठीक आहे. अशा पद्धतीने हे खर्च दिलेले आहेत. हे खर्च आपल्याला पेमेंट साइडला दिलेले असणार. त्याचं काय करायचंय ते मी तुम्हाला त्याचा सेपरेट व्हिडिओ करणार आहे म्हणजे आपल्याला पोस्टिंग सुद्धा कळेल. ठीक आहे. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी, जी आपले स्टेशनरीसाठी खर्च आहे तो एक्सपेंडिचर साइडचा. जनरल म्हणजे सामान्य खर्च. इंटरेस्ट ऑन बँक लोन, बँकेचं कर्ज घेतलेलं असेल आणि त्याच्यावरचं व्याज भरलेलं असेल तर इंटरेस्ट ऑन बँक लोन. इलेक्ट्रिसिटी चार्जेस म्हणजे जे काही लाईट बिल आहे तर ते लाईट बिल. ऑडिट फीज, हिशेब तपासणीचं जे चार्टर्ड अकाउंटंटचं बिल आहे त्याला ऑडिट फीज म्हणतात. टुर्नामेंट एक्सपेन्सेस, आता इथे काय दिलेलं टुर्नामेंट रिसीट दिलेली असेल आणि हे बघा टुर्नामेंट रिसीट दिलेले असतात. हे बघा टुर्नामेंट रिसीट आणि टुर्नामेंट एक्सपेन्सेस दिलेले आहेत. तर त्याच्यातून तुम्हाला जर का कसं आहे त्याचा नेट इफेक्ट जर का पाहिजे तर एक्सपेन्सेस मधून रिसीट वजा करायची. एक्सपेन्सेस जास्ती असतील तर एक्सपेन्सेस मधून रिसीट वजा करावे लागतील. जर का रिसीट जास्त असेल तर रिसीट मधून एक्सपेन्सेस वजा करा. कसे करायचे ते प्रत्यक्ष प्रॉब्लेम सोडवताना मी तुम्हाला दाखवेन. त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत वेजेस म्हणजे काय, मजुरी जर का दिलेली असेल तर ती खर्च आहे. परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, जर का स्पोर्ट्स क्लब असेल आणि त्याचं स्पोर्ट मटेरियल परचेस केलेलं असेल तर ते स्पोर्ट मटेरियल ज्या पद्धतीने आपण एक्सपेंडिचर केलेले आहेत ते आपण पेमेंट साइडला लिहिलेले आहेत. आता याचं पोस्टिंग ऍक्च्युली प्रॉब्लेम सोडवताना कुठे करायचं ते मी दाखवणार आहे तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना. ठीक आहे. इन्शुरन्स, विमा खर्च. त्यानंतर टेलिफोनचं किंवा मोबाईलचं बिल असेल संस्थेचं. बँक चार्जेस जे पासबुक मध्ये येतात ते आपल्याला इथे खर्चामध्ये लिहायला लागतील. पोस्टेज, स्टॅम्पचे खर्च असतील किंवा पोस्टेजचे स्पीड पोस्ट वगैरे केलेलं असेल. त्यानंतर कन्व्हेन्स, कोणाला जर का कर्मचाऱ्यांना कन्व्हेन्स चार्जेस जर का पे केलेले असतील तर ते. एक्सपेन्सेस फॉर अॅन्युअल फंक्शन, वार्षिक स्नेह संमेलनाचे जे काही खर्च आहे. बाय फिक्स डिपॉझिट, जर का फिक्स डिपॉझिट ठेवलेलं असेल बँकेमध्ये तर ते इथे पेमेंटमध्ये एंट्री दिसते. ठीक आहे. कशी ते आपण बघणार आहोत. याचं काय नेमकं होतं ते सुद्धा बघणार आहे. त्याच्यासाठी सेपरेट पुढचा व्हिडिओ मी देणार आहे. परचेस ऑफ फिक्स असेट, बुक्स असेल, फर्निचर असेल, बिल्डिंग असेल किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. बिल्डिंग म्हणजे इमारत
खर्च म्हणजे इमारत परचेस केलेली असेल, फर्निचर परचेस केलेलं असेल किंवा लायब्ररी असेल तर बुक्स परचेस केलेले असतील, तर हे अशा प्रकारचं जे काही फिक्स ॲसेटसाठी पेमेंट केलेलं असेल तर ते बाय न्यूजपेपरचं बिल देतो, न्यूजपेपर बिल. त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस जो कार्यालयीन खर्च आहे, रिपेअर्स म्हणजे दुरुस्ती खर्च आहे, आणि सर्वात शेवटी इकडे काय आहे जे आपण त्याला काय म्हणतो क्लोजिंग बॅलन्सेस. कसले? क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ cash account and bank account. Here we write in a receipt and payment account on credit side and a receipt and payment account is closed down. हे आपल्याला दिलेलं असतं, तुम्हाला हे काही प्रिपेअर करायचं नाही. आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट हा प्रश्न आहे. आता या रिसीट अँड पेमेंट अकाउंटचं बायफर्केशन आपल्याला कुठे करायचंय बघा, क्लासिफिकेशन of receipt and payment account in income and expenditure account and balance sheet and किंवा ऍसेट अँड लायबिलिटी म्हणून तुम्हाला डीप मध्येच देतो मी, नो प्रॉब्लेम. बॅलन्स शीट मध्ये काय आहे, नो प्रॉब्लेम. इथे बघा बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला देतो मी इथे ऍसेट अँड लायबिलिटी. ऍसेट अँड लायबिलिटी मध्ये तुम्हाला काय करायचं, हे बॅलन्स शीटच्या क्लासिफाय करायचं. रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे तुम्हाला क्लासिफाय करायचंय कशामध्ये, क्लासिफिकेशन ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट इन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट ऍसेट अँड लायबिलिटी साइड. ओके, कसं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. थँक्यू.